Today's play activity is card embroidery, which comes under the category of emotional and aesthetic development of preschool students. So this play activity can be shared with a preschool teacher or parent who have the children of the age group 2 to 6 years. The objective of this play activity is to create beautiful things, to develop the finger muscles and to develop eye-hand coordination. For this we need a medium group of students, and material required is chart paper, blunt needles and woolen thread. Preparation needed is cut out piece of cardboard, maybe about 10 by 15 centimeters in size. Draw out lines of shapes or common simple figures like fruits, vegetables, animals, birds, etc. Punch hole around the outline. Thread the needles with sufficient woolen thread and tie to one of the hole on the figure, or you can draw cut out of the shape and make holes along the edges. How we have to do this activity? Give each child a card, a blunt needle and thread. Show how to lace the thread in and out or in and around the outside of the card. When complete, help to tie the ends. Display the finished shape as a mobiles. One variation is possible here. After the children have mastered lacing the wool, give them 2 cards of the same shape with holes punched through both the cards. Make them join the shape together by lacing with woolen thread. Let them leave a small opening and stuff with small pieces of paper between 2 shapes so as to get a 3-dimensional objects. After stuffing with paper, they can lace to the end and they could help them finish. Another variation is possible. Give each child a small piece of chart paper with simple drawing on it. Give needle and woolen thread and make the children do a simple running stitch along the outline of the shape. ही कार्ड एम्ब्रॉयडरी नावाची एक प्ले ॲक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये मुलांचा भावनिक विकास होतो आणि सौंदर्य अनुभवाचा विकास होण्यास मदत होते. ह्यामध्ये मुलांनी मोठे कार्डबोर्ड असतात तर त्यावर एखादा आपल्याला म्हणजे कार्डबोर्डचा साईज हा 10 बाय 15 सेंटीमीटर असा एखादा साईज घ्यावा आणि त्याच्यावर कुठला एखादा आपला आवडीचा शेप काढू शकतो आपण. एखाद्या फळाचा, भाजीचा, फळभाजीचा, प्राण्याचा किंवा पक्ष्याचा. आणि मुलं आणखी लहान असेल तर आपण जॉमेट्रिकल शेप जसं सर्कल आहे, ट्रायंगल आहे, स्क्वेअर असे कुठलेही शेप काढू शकतो. आणि त्या ड्रॉ केलेल्या शेपच्या बॉर्डरवर आपल्याला मोठे असे छिद्र करून घ्यायचे आहे मोठ्या सुईने. आणि त्याच्यामधून आपल्याला जी लोकर असते वुलन थ्रेड तर तो टाकून मुलांना त्यामध्ये आपण ते कसा तो शेप बनवतो लोकरच्या धाग्याने तो शिकवायचा आहे. आणि तो शेवटी आपण टाय करून घ्यायचा आणि तो कलरफुल एखादा असा छान शेप बनतो. ह्याच्यामध्ये व्हेरिएशन असे असू शकतात की 2 पेपर घ्यायचे, त्याच्यावर सेम ड्रॉइंग काढून त्याला बॉर्डरनी असे छिद्र करून त्याच्यामध्ये आपण ही लोकर होऊ शकतो. आणि शेवटी त्याचं तोंड थोडं एका बाजूने ओपनिंग असं उघडं ठेवून त्याच्यामध्ये जे पेपरचे बारीक तुकडे असतात तर ते आपण त्याच्यामध्ये भरायचे आणि नंतर शेवटी जे राहिलेलं त्याचं ओपनिंग आहे ते बंद करून घ्यायचं की जेणेकरून तो एखादा 3D शेप बनतो आणि मुलांना तो खेळायला पण होतो. म्हणजे आपण एक स्टफ ॲनिमल किंवा कुठलाही जो शेप काय बनवलेला असेल, ॲनिमलचा असेल, फळाचा, भाजीचा, पक्ष्याचा, तो एक मुलांना पपेटसारखे होऊ शकते किंवा 3D एखादा खेळण्यांसारखंही होऊ शकतं. परत ह्याच्यामध्ये दुसरं व्हेरिएशन असं असू शकतं की आपण चार्ट पेपरवर एखादा शेप काढला आणि त्याच्या बॉर्डरवर छोटे छिद्र करून किंवा मुलांना तो धागा जो असतो तर त्याने त्याच्या बॉर्डरवर आपण शिवायला शिकवू शकतो. ह्याच्यातून मुलांना मजा येते आणि पुन्हा आय हँड कोऑर्डिनेशन वाढतं. ज्या मुलांना कॉन्सन्ट्रेशनचे इश्यू आहे किंवा रायटिंगमध्ये आपल्याला मुलांना म्हणजे बऱ्यापैकी 5-6 वर्षाची मुलं आहे आणि थोडं रायटिंगमध्ये प्रॉब्लेम वाटत असेल की मुलं पेन्सिल वगैरे व्यवस्थित पकडत नाही तर अशाही गोष्टींसाठी म्हणजे ह्यांचे फिंगर मसल्स डेव्हलप करण्यासाठी परत आपण जिथे काम करतो आहे किंवा बोटांनी जिथे काम ज्या ठिकाणी आपण कॉन्सन्ट्रेट करतो आहे तर तिथेच आपलं लक्ष असलं पाहिजे, तिथेच मुलांचं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे.
ह्या गोष्टीसाठी सुद्धा ह्याची मदत होते. म्हणून ह्या ॲक्टिव्हिटीज नक्की घरी करून बघायला हव्या. आणि मुलं एका ठिकाणी शांत बसायलाही शिकतात. मुलांना ह्याच्यातून पेशन्स पण वाढतात. त्यामुळे ह्या निश्चितच खूप हेल्पफुल आहे ॲक्टिव्हिटीज.